शिर्डीच्या साई संस्थानातील मोफत जेवणाला माजी खासदार सुजय विखे पाटलांनी विरोध केलाय। हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी वापरा असा आग्रह धरत या प्रकरणी आंदोलनाचाही इशारा दिलाय। यामागे नेमकं काय कारण आहे आणि त्यानंतर आता सुजय विखेंवर कशा प्रकारे टीका होते पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मोफत जेवण देऊ राहिले 25 रुपये केलं पाहिजे, खरंच भेट केलं पाहिजे। तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा। अख्खा देश इथे येऊन फुकट जेवतोय, भिकारी सगळे महाराष्ट्राची इथे गोळा झाले, हे योग्य नाही। भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी केलेलं हे वक्तव्य शिर्डीतील साई मंदिर हे केवळ शिर्डीतील नागरिकांसाठीच नव्हे तर देश आणि जगभरातील साई भक्तांसाठी आस्थेचा विषय आहे आणि त्यामुळे इथं दररोज मोठ्या संख्येनं भाविक येतात, आशीर्वाद घेतात आणि मोफत अन्न छत्रात मिळणारं जेवण साईंचा प्रसाद म्हणून जेवतात। यातील अनेक जण साईंच्या चरणी मोठ्या प्रमाणात दानही करतात। कित्येक जण तर दान केल्याचं कुणाला कळू नये म्हणून स्वतःचं नावही समोर येऊ देत नाहीत। त्याच साईंच्या दरबारातील या जेवणावळी थांबाव्यात असं सुजय विखे यांनी म्हटलं। इतकंच नाही तर हे थांबवलं नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। यावर शिर्डीतल्या नागरिकांनीही संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। पण असं काय नाही, जे संस्थेचे प्रकार आहे त्यांचं जे देत आहेत ते चांगल्यासाठी द्यायचं आहे ना। ज्यांची आता देवासाठी दिला पाहिजे त्यांना। गुन्हेगारीचं तर आयडिया नाही, पण देवाचा जो प्रसाद आहे तो मोफत असावा। का जे अन्न आहे हे पूर्ण ब्रह्म आहे, हे प्रत्येकाच्या मुखात गेलं पाहिजे अशी ही प्रत्येक शेतकऱ्याची धारणा असते आणि म्हणून ते त्यात वाईट वाटायसारखं काहीच नाही। माझा असा प्रश्न आहे का ते चांगलं काम आहे। शिर्डी संस्थान हे साईबाबा असे आहेत की सर्वांना पहिला त्यांचा भंडारा हा त्यांचा प्रामुख्याने साईबाबांचा विषय होता, त्यामुळे हा भंडारा कायमच राहिला पाहिजे। पैसे कुठे जातात, जो जो ज्याच्या कर्मानी आहे त्याच्या कर्मानी त्याला ते फळ मिळणार। सुजय विखे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातून सुद्धा प्रतिक्रिया आल्यात। भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले आणि शिंदेच्या शिवसेनेचे धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी विखेंवर निशाणा साधलाय। असं आहे की ही काही पक्षाची भूमिका नाही। सुजय विखे हे सध्या लोकप्रतिनिधी सुद्धा नाही, त्याच्यामुळे ती ना पक्षाची भूमिका आहे ना एखाद्या लोकप्रतिनिधीची भूमिका आहे। हेच वक्तव्य त्यांच्या पिताश्रींनी मंत्री महोदयांनी केलं असतं तर मी निश्चितपणानं तक्रार केली असती, पण पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी किंवा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ही पक्षाची भूमिका आहे असं कुठेही म्हटलेलं नाही। तो त्यांचा व्यक्तिगत विचार आहे आणि त्या व्यक्तिगत विचाराशी भारतीय जनता पार्टी सहमत नाही। शिर्डी साई संस्थांकडे दर नियमित कोट्यावधी रुपयांचा निधी येतोय, तर त्यातनं काही क्षुधेलेल्या भुकेल्यांना अन्नदान होत असेल यात गैर काय आहे? आणि आपण म्हणतो की आंदोलन करणार, मला खात्री आहे की सुदैवानं आपण ज्या पक्षाचं नेतृत्व करतात ते पक्षश्रेष्ठी आपणास ते आंदोलन करू देणार नाहीत। आणि जरी आपण आंदोलन करण्याकरता कटिबद्ध असाल किंवा करत असाल तर शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना आपल्या पुढे प्रति आंदोलन उभं करेल, कारण की आमच्या दृष्टीनं तिथे आलेल्या भाविकांना, तिथल्या भिक्षेकऱ्यांना किंवा तिथल्या प्रत्येक नागरिकांना मुखात वेळोवेळी जे काही अन्नदान असेल किंवा त्यांना जी योग्य मदत असेल ती मिळणं गरजेचं आहे। महायुतीमधल्या आध्यात्मिक आघाडीकडून विखेंवर टीका होत असताना विरोधकांनीही विखेंचे कान टोचलेत। नाही, असं नसतं कधी। साई संस्थानला जगभरातून येऊन लोक एक श्रद्धेपोटी अनेक कोट्यावधीची देणगी सुद्धा देतात आणि त्या संस्थांनी जर एखादा चांगला उपक्रम हाती घेतला, येणारा भाविक कोण असतो? रोज जेवायला येणारा भाविक हा काय आंध्रामधून येऊन दुपारचं जेवण्यासाठी इथे येत नसेल, म्हणून हे अन्नदान चांगलं काम आहे। जेवणावर जो खर्च होतो त्याला असं त्याचा अर्थ घेऊ नये। देशातला किंवा महाराष्ट्रातला भिकारी येऊन तिथं जेवतो आणि जेवण्यासाठी तो तिथं येतो असं म्हणणं हे साई भक्तांचा सुद्धा अपमान ठरू शकतो। जो कोणी भक्त ज्याला आपल्या नावाने किंवा कुणाच्या प्रित्यर्थ जर जेवण द्यायचं असेल तर दिवसाला 5 लाख रुपये दिले तर त्याच्या नावाने ते जेवण त्या भक्तांना दिलं जाईल। त्याचप्रमाणे उत्सव काळामध्ये असेल तर त्या ठिकाणी 15 लाख रुपये आणि शनिवार रविवार जोडून दिवस असतो, ज्यावेळेला गर्दी असते, संख्या जास्त असते, अशा वेळेला 10 लाख रुपये। वर्षाचे 365 दिवस पूर्णपणे फुल झालेले आहेत आणि आतापर्यंत अन्नदान फंडामध्ये जवळजवळ संस्थांकडे 450 कोटी रुपये पडून आहेत।
साईबाबा संस्थांच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा अशी सुजय विखेंची मागणी आहे, त्या संस्थांनं या विषयावर बोलण्यास नकार दिलाय. मात्र कोट्यवधीचं दान मिळणाऱ्या साईबाबा संस्थांचा जेवणावरचा खर्च नेमका किती आहे तेही पाहूयात. साई संस्थांचा भोजनाचा किती खर्च? साई संस्थांचं वार्षिक उत्पन्न 800 कोटींच्या आसपास आहे. प्रसादालयात दररोज सुमारे 50,000 भाविकांचं भोजन तयार होतं. सण उत्सवाच्या काळात हा आकडा 1 लाखांवर पोहोचतो. प्रसाद भोजनात डाळ भात, चपाती, 2 भाज्या आणि एका गोड पदार्थाचा समावेश असतो. एका प्रसादाच्या ताटाचा खर्च सरासरी 30 रुपये आहे. प्रसादालयाचा लाभ वर्षाकाठी 2 कोटी भक्त घेतात. भोजनावरचा एकूण वर्षभराचा खर्च सुमारे 60 कोटी रुपये आहे. पूर्वी प्रसादालयात जेवण्यासाठी 10 रुपये आकारले जात होते. अन्नदानासाठीची देणगी वाढल्यानं प्रसाद मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. भक्तांना येणाऱ्या प्रसाद मोफत मिळाला पाहिजे. आता त्या ज्या भावनेनं त्यांनी मत व्यक्त केलं तो यासाठी होता की याच्यावर नियंत्रण कोणाचं नाही आहे. सुरुवातीला म्हटलं जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्या ठिकाणी येणारे कोणी असू दे त्याला मोफत महाप्रसाद मिळालाच पाहिजे, त्यात शंका नाही आहे. पण काहीतरी नियमावली करावं लागेल, परंतु शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही आहे. आणि तशा पद्धतीनं प्रशासनाने ज्या साई भक्तांच्या वर्ग देणगीतून जो महाप्रसादाचं जे काम सुरू केलं आहे ते निरंतर चालू राहील. माझा आक्षेप कुठलाच नाही आहे. जेवण मोफत द्यायचं देऊ शकतात, पण कधीही संस्थांकडे आम्ही प्रश्न घेऊन गेलो तर संस्थान म्हणतं आमच्याकडे पैशाची उपलब्धता नाही. तर आम्ही त्यांना एवढं सांगितलं की पैशाची उपलब्धता नसेल तर या जेवणाचा खर्च 10 रुपये मात्र घेतल्याने जो काही पैशाची बचत होईल त्याचा खर्च मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा ही माझी माफक अपेक्षा आहे आणि त्या भूमिकेशी मी ठाम राहणार. या वक्तव्याने कुठल्याही साई भक्ताला हिंदवण्याचं कुठलंही कारण नाही. जे आजपर्यंत कधी केलं ते आज का करणार? भिकारी हा शब्द तंतोतंत त्याच प्रकारे लागू होतो जे पोलिसांची आकडेवारी सांगतात. सुजय विखेने केलेल्या या वक्तव्यावरून आता राजकीय आध्यात्मिक क्षेत्रातून सुद्धा टीका होते. मात्र हे बंद न झाल्यास थेट आंदोलन करण्याचाही इशारा सुजय विखेंनी दिलाय आणि त्यामुळे साई संस्थान या संदर्भात नेमकी काय भूमिका घेणार? विखेंनी आंदोलन केलं तर भाजपला ती भूमिका पटणार का? शिंदेच्या आध्यात्मिक आघाडीनं तर प्रति आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आणि त्याचमुळे आंदोलन प्रति आंदोलन करण्याची वेळ येते का हे आता भविष्यात स्पष्ट होईल. प्रशांत शर्मासह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज.